माझी सकाळची सुरुवात विनीपासूनच होते. तिला अगोदर खायला द्यावं लागतं, नाहीतर मग माझं स्वयंपाक होईपर्यंत ती जाम रडते. शक्यच नाही मला सकाळी ब्लॉग बनवून पण खूप अवघड जातं. पण तरी म्हणलं आज बनवूया. मॉर्निंग ब्लॉग बनवला मी. विनीसाठी डाळ वगैरे बनवली, त्यांच्यासाठी टिफिनला दाल तडका वगैरे बनवत होते. कारण की ते कुकरला डाळ लावली होती, मग त्यातलंच थोडंसं तडका वगैरे दिला आणि मग विनीसाठी पण डाळ वगैरे बनवून टाकून दिलं. कोथिंबीर वगैरे लास्टला टाकलं. त्यांच्या डब्यासाठी पण सगळं रेडी वगैरे. सकाळी ते ऑफिसला जातात म्हणून जरा जास्तच घाई असते. कमेंट करून सांगा तुमची पण सकाळी अशीच घाई असते का? बाळ असल्यावरती खूप जास्त सगळंच अवघड जातं. मग तसंच त्याच कुकरमध्ये भात वगैरे लावला बाजूला आणि मग भाकरी करायला घेतले. 2 भाकऱ्या करून घेतले, त्यांना एक टिफिनला आणि माझ्यासाठी एक. म्हणून मग विनीसाठी लगेच इंद्रायणी तांदूळ ठेवून दिलं. मग बेडशीट वगैरे चेंज करायची होती. मग ते पण सगळं काढलं, कारण की खूप कचकच वाटत होतं सगळं. सकाळचं माझं रोजचंच हे रुटीन आहे. मला एक झालं का एक झालं का एक सकाळी कंप्लीट 1पर्यंत म्हणजे मला अजिबातच वेळ भेटत नाही. ते एकदाचं ऑफिसला गेले का मग बाकीचं माझे कामं उरकायचे चालू होतं. मी मग बेड वगैरे उरकून घेते, मग घराची साफसफाई वगैरे, घर झाडणं, लादी पुसणं वगैरे हे चालू असतं माझं सकाळी उठल्याबरोबर. ते वॉशिंग मशीन असल्यामुळे मला एवढं काही ताण नाही कपडे धुवायचा वगैरे, कारण की सगळे कपडे एकदाची मी वॉशिंग मशीनला टाकून देते. कपडे पण धुणं आणि हे सगळं जर हाताने धुवायचं असतं तर मग झालंच, माझं तर कल्याणच झालं असतं. मग नसतं एवढं पॉसिबल झालं. मशीन आहे म्हणून मी सारखी बेडशीट चेंज करणं हे ते चालू असतं. आणि असं नका समजू की मशीन नसलं तरी पण मी हाताने वगैरे धुतच होते. जसं डिलिव्हरी होऊन आले मला शक्यच नव्हतं. माझं C-सेक्शन झाल्यामुळे मला खूप जास्त अवघड जायचं प्रत्येक गोष्ट. म्हणून माझ्या सासूबाईंनी मला वॉशिंग मशीन पण दिली इकडे पुण्याला. मग ते जरा जास्तच सगळ्या गोष्टी सोप्या झाल्या नाही का. तुम्हाला पण बाईचं कसं असते का, सगळं घरातलं उरका आणि सकाळी सकाळी ऑफिसमुळे इतकी जास्त घाई असते ना की विनीचं पण बघा आणि ती मध्ये तिचं लुडबुड चालू असते. ती मला काही करून पण देत नाही. तिचं चालूच असतं. तिचं खाण्याचं पण बघावं लागतं आणि त्याच्यामध्ये तिची सू हे ते सगळं चालूच असतं. आणि मग बेडशीट चेंज केल्याबरोबर तुम्ही पिलो कवरचे पण चेंज करून घेते, कारण की 2-3 दिवसाला मी बेडशीट चेंज करतच असते. विनी असते मग ती काहीतरी सांडणार, काहीतरी करणार बेडवरती बसल्यावरती, म्हणून मग मला सारखं चेंज करावं लागतं. आणि गणपती बाप्पाच्या ह्याच्यामुळे मी सगळं असं घर माझं साफ झालंच होतं. बरेच 8 दिवस लागले होते मला सगळं घर साफसफाई करण्यात. मी त्याचा व्लॉग नाही केला, कारण की तेव्हा मी इतकी जास्त बिझी होते ना, घरातलं कोपरा सगळं साफ करायला काढलं होतं. मला तेव्हा वेळच नव्हतं भेटला अजिबात. गॅलरीपासून जे घरामध्ये झाडं वगैरे लावणं, म्हणजे बाहेर वगैरे नेऊन ठेवले, गॅलरी पण साफ वगैरे केली, गॅलरीची भिंत वगैरे हे ते सगळं साफ केलं. मी त्याचं क्लिप वगैरे नव्हते काढले, नाहीतर मी नक्कीच तो व्लॉग शेअर केला असता. पिलो कवर वगैरे पण चेंज करून घेतलं. पिलो कवर वगैरे चेंज झाल्यावरती मग मला अजून पण बरेच काम होते. पण सकाळी सकाळी उरकलं ना तर जरा बरं वाटतं. म्हणजे मग विनीची आंघोळ वगैरे झाली ना, मग ती मला नंतर काही करून देत नाही. ती आंघोळ झाल्याबरोबर लगेच झोपते. तिची चिडचिड चालू होते, म्हणून मी अगोदरच बेड, घर वगैरे सगळं उरकून घेते. आणि मग त्याच्यानंतर त्यांचा लॅपटॉप वगैरे पण भरायचं होतं. अगोदर म्हटलं बेड वगैरे पुसून घेऊ सगळं, कारण की इथे भरपूर धूळ येते. विंडो ओपन करत नाही, गॅलरीचे डोर ओपन असतात तरी सगळं बंद जरी असलं तरी पण इथे भरपूर धूळ येते सारखं. 4th फ्लोअरला आहे घर, तरीसुद्धा इतकी धूळ आहे ना इथे. रात्री झाडला आणि सकाळी झाडल्यावर परत असं इतका कचरा, सुपली भरून कचरा निघतो. मग ते बेड सारखं कंटिन्यू साफ करावंच लागतं. मग ओलं फडकं करून बेड वगैरे साफ करून घेतलं आणि करावंच लागतं, कारण धुळीमुळे मग विना पण शिंकायला चालू होते. आणि धूळ म्हटल्यानंतर बास ते बघवतच नाही. मग घर झाडू वगैरे मारून घेतले, कारण की इतके माझे हेअरफॉल होते ना सध्या. गाईज प्लीज तुम्हाला जर काही माहीत असेल तर मला नक्कीच सांगा. माझा हेअरफॉल खूप जास्त होतो आहे. घर पूर्ण असे केस गळतात आणि मला ना खूप किळस येते त्या केसांना बघितलं का घरामध्ये, म्हणून मी सारखी झाडू घेऊन फिरत असते. मला अजिबात ते केस बघितलं ना बास मला सहनच होत नाही. ते डोक्यावरच कशी घेऊन मी फिरते हे मलाच माहिती नाही. चला ठीक आहे. मग त्याच्यानंतर मला त्यांचं लॅपटॉप पण भरायचं होतं बॅगमध्ये. सहजा तेच भरून घेतात, पण म्हटलं चला माझा आज जरा लवकर उरकत होतं तर मग टेबल पण क्लीन वगैरे करून घेते. मग त्यांचं लॅपटॉप त्यांच्या बॅगमध्ये वगैरे टाकून दिलं. टिफिन पण होतं त्या येलो पिशवीमध्ये. टिफिन आहे ॲक्च्युली. बॅग खराब झाली आहे म्हणून ते येलो पिशवीमध्ये देते आहे सध्या मी टिफिन. तर मग ते बॅगमध्येच ठेवून देते. आणि तेल वगैरे सांडत नाही, कारण की मी त्याच्यामध्ये अजून एक पिशवीमध्ये ते कवरअप करूनच मग ते त्या येलो पिशवीमध्ये ठेवते, जेणेकरून तेल वगैरे बॅगमध्ये वगैरे लॅपटॉपला वगैरे कशाला कुठल्या गोष्टीला लागणार नाही याची काळजी घेऊनच मी ठेवते. आणि मग
ते त्यांचं लॅपटॉपचं सगळं कामाचं वगैरे सामान बॅगमध्ये वगैरे ठेवून दिलं. टेबल पण क्लीन झालं आणि विनीमुळे इतका पसारा करते ती पोरगी. घर पूर्ण तिचे भांडे, तिचे हे ते, तिची बॉटल तुम्ही बघू शकता. काही ना काही इकडे तिकडे घरात कितीही आवरल्यासारखं वाटतच नाही. सगळं घर पसाराच असतो. मग हे सगळं उरकल्यावरती मग आम्ही दोघांनी मग विनीला अगोदर आंघोळ वगैरे घालून घेते. मग माझी पण आंघोळ वगैरे उरकून घेते. घरातली भांडी वगैरे मग मी निवांत त्यांनी ऑफिसला गेल्यावरती करत असते. म्हणजे सकाळी स्वयंपाकाचं बनवा, विनीचं खायचं बनवा, आमच्या दोघांचं बनवा, हे सगळं करून मग जरा वेळच होतो ना. मग तिला खाऊ खायला गच्चीवर वगैरे घेऊन जाते जरा चेंज म्हणून. ती पक्ष्यांना वगैरे बघत ना ती जरा चांगलं जेवण करते.